नमस्कार. आपण मागच्या भागातल्या शेवटच्या श्लोकामध्ये आत्मज्ञानी असा जो पुरुष लोककल्याणासाठी चंदनासारखा झिजतो तोच खरा योगी व तोच खरा बुद्धिमान होय असं बघितलं. श्लोक क्रमांक 18 आपला मागच्या भागामध्ये झाला होता आणि त्यामध्ये कर्तृत्व आणि भोक्तृत्व संपूर्णतः टाकलेला असा महात्मा कसा असतो आणि याचं सुंदर वर्णन आपल्याकडे असं केलेलं आहे की ज्याप्रमाणे कमलपत्र जलाला स्पर्शही करत नाही त्याप्रमाणे परमार्थदर्शी कर्तृत्वाभिमानाला स्पर्शही करत नाही. अशा ज्ञानवंतांचे योग्यांचे महत्त्वाचे लक्षण कोणते हे आता भगवंत पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत. बघूयात आपण पुढील श्लोक क्रमांक 19. यस्य सर्वे समारंभा यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. हे अर्जुना, यस्य म्हणजे ज्याची सर्व समारंभाः शास्त्रसंमत कर्मे कामसंकल्पवर्जिताः कामना व संकल्प यांच्या विना असतात, तसेच ज्ञानाग्निदग्धकर्माणं ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्नीचे द्वारा भस्म झालेली असतात, तम म्हणजे त्या पुरुषाला बुधाः ज्ञानी सुद्धा पंडितम पंडित आहुहु म्हणतात. ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित होत असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महापुरुषाला ज्ञानी लोकही पंडित असे म्हणतात. संकल्परहित होणं म्हणजे मी कर्तृत्वाभिमान असा जो आहे तो टाकणे ह्याला म्हणायचं संकल्परहित. आणि कर्तृत्वाचा अभिमान गेला की कर्मफलाची आसक्ती पण जाते. कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे टाकलंच पाहिजे. ज्ञानवंतांची 2 लक्षणं ह्या श्लोकामध्ये सांगितली आहेत की ज्ञानवंतांची सर्व कर्मे वासना, इच्छा किंवा
कामना आणि संकल्प विरहित असतात. ज्ञानरूप अग्निद्वारा मी करतो हा कर्तृत्वाभिमान आणि मी कर्म भोगतो हा भोक्तृत्वाभिमानही दोन्हीही त्याचे दग्ध झालेले असतात, जळून गेलेले असतात. कर्माचा तिरस्कार नाही, पण कर्मफलाची आशाही नाही. असे अद्भुत कर्म निष्काम कर्मयोगी आचरतो. असा जो कर्मयोगी आहे त्याला सगळे लोक काय म्हणतात? अशा महापुरुषाला लोक पंडित असे म्हणतात. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पंडा बुद्धी असं बघितलं होतं. पंडा म्हणजे सत्सत विवेक बुद्धी, म्हणजे त्या बुद्धीचं चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे ह्याची निवड करता येणं, निवड करणं, विवेक करणं ह्याला पंडा बुद्धीचा असं म्हणतात. आणि असा जो पंडा बुद्धीचा आहे त्याला पंडित असं म्हणतात. असं आपण पूर्वीही बघितलं होतं. तर असा जो पंडित आहे, पंडा बुद्धीचा आहे, तर अशा पंडा बुद्धीच्या 3 शक्त्या म्हणजे ह्या अशा मानवाच्या 3 शक्ती ह्या ठिकाणी सांगितल्यात की प्रकृती किंवा माया ही परमेश शक्ती होय. या शक्तीची व्यक्तावस्था म्हणजे त्रिगुण. अर्थात त्रिगुण कुठले? तर सत्व रज तम यांच्याद्वारा होणारे जे कर्म आहेत ही शक्ती 3 प्रकारची असते. मनाची इच्छाशक्ती, प्राण्यांची क्रियाशक्ती आणि बुद्धीची ज्ञानशक्ती. 3 प्रकार मनबुद्धी आणि प्राण असं आपण बघतो. तर त्या त्या लेवलच्या त्या त्या शक्ती आहेत असं म्हणायला हरकत नाही. मनाची कुठली आहे? तर मनाने काय करतो आपण? इच्छा उत्पन्न करतो, त्याला इच्छाशक्ती म्हणावं. आणि प्राणाची काय आहे? प्राण म्हणजे आपलं हे शरीर जे आहे, शरीरामध्ये प्राण आहे, ते काय करतं? त्याची क्रियाशक्ती, तो कर्म करतो. ते जे मनात इच्छा निर्माण झाली ते करण्याची जी शक्ती आहे ती. आणि बुद्धीची शक्ती कुठली? तर ती ज्ञानशक्ती आहे. तर तोच खरा ज्ञानी होय असं भगवंत पुढील श्लोकामध्ये म्हणतात. म्हणजे कोणता? तर त्या ह्या ज्या 3 शक्ती आहेत ह्या 3 शक्ती त्याच्याही पलीकडे जो असतो, पलीकडे कोण आहे? आत्मा आहे. आणि तो कसा आहे? निर्लेप आहे. असा जो आत्मा हे जो जाणतो त्याच्या पलीकडे काहीतरी परमात्म तत्व आहे, हे जो जाणतो त्याची सर्व कर्मे लोकसंग्रहार्थच असतात, तोच खरा ज्ञानी आहे असं भगवंत आता पुढील श्लोकामध्ये सांगायला लागलेत की असा हा ज्ञानी आपली कर्मे लोकसंग्रहार्थ कशी करतो हे आपण पुढील श्लोकामध्ये बघूयात. श्लोक क्रमांक 20. त्यक्त्वा कर्मफलासंगं, त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः, नित्यतृप्तो निराश्रयः. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि, कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि, कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः, नैव किञ्चित् करोति सः. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः. आणि हे अर्जुना,
जो पुरुष कर्मफला संगम, सर्व कर्मे आणि त्यांची फले यातील आसक्ती त्यक्त्वा म्हणजे संपूर्णपणे सोडून देऊन, निराश्रय भौतिक आश्रयाने रहित झालेला आहे आणि नित्यतृप्त परमात्म्यामध्ये नित्यतृप्त आहे, सहा म्हणजे तो कर्मणी कर्मांमध्ये अभिप्रवृत्त अपि व्यवस्थितपणे वावरत असताना ही वस्तुतः न एव किंचित करोती, काहीही करत नाही. म्हणजे जो पुरुष सर्व कर्मांमध्ये आणि त्याच्या फलामध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यातच नित्यतृप्त असतो, तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही. म्हणजे ज्यांनी सगळे कर्म भगवंताला अर्पण केलेले आहेत आणि आपल्या जो सांसारिक आश्रय आहे तोही सोडून दिलेला आहे आणि जे काही माझ्या हातून घडतंय ते सगळं कृष्णार्पणमस्तु असं म्हणून त्याला अर्पण करून त्याच्या आश्रयाला जो राहतो तोच उत्तम प्रकारे ह्या सगळ्या कर्मामध्ये वास्तविकतः सगळ्या कर्म करत असताना सुद्धा तो काहीच करत नाही असं भगवंत म्हणतात की त्याला कशाचीच आसक्ती नसते, म्हणून हे सगळं तो सगळे कर्म करत असूनही त्या कर्मामध्ये तो नसतो, त्याचं बंधन त्याला बांधत नाही. फक्त शरीराशी संबंधित कर्मे करणाऱ्या संन्याशाला पाप न लागण्याचे कथन आता भगवंत पुढील श्लोकामध्ये करत आहेत. बघूयात आपण पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 21. निराशीर्यत चित्तात्मा, निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः, त्यक्त सर्व परिग्रहः, त्यक्त सर्व परिग्रहः. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः, निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः, निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः. शारीरं केवलं कर्म, शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्, शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः, शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः, शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः, शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. आणि यतचित्तात्मा ज्याने आपले अंतःकरण आणि इंद्रियांसहित शरीर जिंकले आहे, तसेच त्यक्त सर्व परिग्रह सर्व भोगांच्या सामुग्रीचा ज्याने परित्याग केला आहे, निराशीही असा आशारहित सांख्ययोगी केवलम म्हणजे केवळ शारीरम शरीर संबंधी कर्म कुर्वन कर्म करीत असताना सुद्धा किल्बिषम त्याला पाप न आपनोती लागत नाही.
ज्याने अंतःकरण व इंद्रियासह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामुग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरासंबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. कर्मयोगाचे ह्या ठिकाणी 3 प्रधान असे लक्षण सांगितले आहेत. भगवंतांनी निराशीही, यतचित्तात्मा आणि त्यक्त सर्व परिग्रह अशा 3 शब्दांचा विशेष प्रयोग ह्या ठिकाणी केलेला आहे ह्या श्लोकामध्ये. निराशीही म्हणजे नैराश्य आलेला नव्हे, असं नाही की ज्याला नैराश्य आलंय असा तो निराशी असा त्याचा अर्थ नाही, तर ज्याने सर्व आशापाश तोडून टाकले आहे असा. सगळ्या आसक्तीतून तो बाहेर पडलेला आहे. आपले जे काही आसक्ती, जे काही कामना आहेत त्या सगळ्या तोडलेल्या आहेत. त्या आशांचे पाश ज्याने तोडून टाकले आहेत असा. त्यानंतर दुसरं लक्षण यतचित्तात्मा म्हणजे ज्याने चित्तशुद्धी करून मन जिंकले आहे तो यतचित्तात्मा होय. ज्यांनी आपलं चित्त शुद्ध केलेलं आहे आणि मनालाही जिंकलेलं आहे म्हणून त्याला यतचित्तात्मा म्हणायचं. आणि तिसरं लक्षण काय तर त्यक्त सर्व परिग्रह. परिग्रह म्हणजे संग्रह. ज्याला अनासक्त कर्मयोग समजला तो अनावश्यक संग्रह करतच नाही. संग्रह असला तरी जनसामान्यासाठी तो खर्च करण्यात महात्म्याला निरपेक्ष असा आनंदच होतो. असे जे महात्मे असतात ते काय करतात, संग्रह करत नाहीत, संग्रहापासून दूर राहतात. आणि जरी संग्रह केला तर लोक कल्याणार्थ असा तो संग्रह करतात. लोकांचं कल्याण त्यामध्ये कसं असेल, कसं होईल त्यासाठी मात्र ते नेहमीच झिजत असतात. आणि त्याला आणि कशी भावना असते त्यांची, तर निरपेक्ष अशी भावना असते. अपेक्षा कसल्याही गोष्टीची नसते. ह्यातच त्यांना आनंद होत असतो. असं आपण उदाहरण बघू. म्हणजे नेहमीच आपण बघतो संतांमध्ये एकनाथ महाराज असे होऊन गेले. असा जो महात्मा असतो तो शरीराच्या माध्यमातून कर्म करतो, ती केवळ निस्पृहतेने. आणि आशारहित पुरुषाला कर्मे कधीही बाधत नाहीत. या अवस्थेला स्थितप्रज्ञताच म्हणतात. देह आहे तोपर्यंत शारीरिक कर्मे करावीच लागतात, पण ती अनासक्तपणे केली तर त्याचे बंधन कर्त्याला पडत नाही. असा महात्मा आपली कर्मे कशी करतो हे आपण पुढच्या श्लोकामध्ये बघूयात. भगवंत काय सांगतात पुढच्या श्लोकात. श्लोक क्रमांक 22. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः. समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते.
यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते। यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते। आणि यदृच्छालाभ संतुष्ट जो पुरुष इच्छा नसताना आपोआप प्राप्त झालेल्या पदार्थांमध्ये संतुष्ट राहतो, विमत्सरः ज्याची ठिकाणी ईर्षेचा संपूर्ण अभाव झालेला आहे, द्वंद्वातीतः जो हर्षशोक इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडे संपूर्णपणे गेलेला आहे, सिद्धौ म्हणजे सिद्धी आणि असिद्धौ असिद्धी यांच्या बाबतीतही समतोल राहणारा कर्मयोगी कृत्वा कर्म करीत असताना अपि म्हणजे सुद्धा त्या कर्मांनी न निबध्यते बद्ध होत नाही। जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, इच्छाच करणारा नाहीये, तो आसक्तीरहित असा पुरुष आहे ज्याची इच्छाच वर येत नाही। इच्छा सगळ्या कुठल्या कुठे लुप्त होऊन गेलेल्या आहेत आणि अशा इच्छेशिवाय आपोआप काहीतरी मिळालं तर त्या पदार्थामध्ये तो संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही। कुठल्याही गोष्टीला बघितल्यानंतर कोणीही पुढे गेलेला बघो किंवा कुणाचीही उन्नती झालेला बघो, त्यांनी त्याला मत्सर अजिबात वाटत नाही, ईर्ष्या अजिबात मनामध्ये येत नाही की त्याचं झालंय आणि माझं का बरं नाही झालं, माझीच का अशी, माझ्याच नशिबात असं का, असं ज्याला वाटत नाही। जो सुख दुःख इत्यादी द्वंद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही। आता कर्म न करता तर कोणीच राहू शकत नाही असं आपण तिसऱ्या अध्यायात बघितलंच होतं। त्यामुळे कर्म तर तो करत राहणारच, तो कर्मयोगी तर आहेच आहे। तो कर्म करत 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 जरी असला तरी सुद्धा कुणाच्याही कुठल्याही इच्छेरहित मिळालेल्या पदार्थांमध्ये संतुष्ट होतो, कुणाबद्दल ईर्ष्या वाटत नाही, मत्सर वाटत नाही, सुखदुःखांच्या पलीकडे गेलेला आहे आणि कुठलंही कार्य सिद्धीस जावो किंवा त्याची असिद्धी प्राप्त हो, त्या सिद्धी आणि असिद्धीच्या समभावामध्ये आहे। त्याला काहीही घडलं तरी त्याचे भाव कसे असतात, समान असे असतात। असा ठेवणारा जो कर्मयोगी आहे तो कर्म करीत असला तरी त्या कर्मामध्ये तो अडकत नाही, त्या कर्माच्या बंधनातून तो सुटलेला असतो, कर्मबंध त्याच्या पलीकडे तो गेलेला आहे। तर अशा यथार्थ कर्म करणाऱ्या ज्ञानी पुरुषाचं संपूर्ण कर्म हे नष्ट कसं होतं हे आता भगवंत पुढच्या श्लोकात सांगत आहेत। श्लोक क्रमांक 23। गतसंगस्य मुक्तस्य गतसंगस्य मुक्तस्य गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ज्ञानावस्थितचेतसः गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते समग्रं प्रविलीयते यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते यज्ञायाचरतः
कर्म समग्रं प्रविलीयते गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. कारण गतसंगस्य, ज्याची आसक्ती संपूर्णपणे नष्ट झालेली आहे, मुक्तस्य, जो देहाभिमान आणि ममता यांनी रहित झालेला आहे, ज्ञानावस्थित चेतसः, ज्याचे चित्त निरंतर परमात्म्याच्या ज्ञानामध्ये स्थित राहत आहे, यज्ञाय, केवळ यज्ञ संपादन करण्यासाठी, आचरतः, जो कर्म करीत आहे, अशा माणसाचे समग्रम, संपूर्ण कर्म प्रविलीयते, कर्म पूर्णपणे विलीन होऊन जाते. ज्याची अनासक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. भगवंत काय ह्या ठिकाणी म्हणायला लागले की ज्याची आसक्ती पूर्ण गेली आहे, इच्छाच उरली नाही, कर्म करतोय पण इच्छा अजिबात नाहीये, ज्याचा देहाभिमान गळून गेलेला आहे, देहामध्ये जसं काही तो नाहीच आहे, देहाचं महत्त्व सुद्धा त्याला नाहीये, आणि चित्त कसं आहे तर ते परमात्म्यामध्ये विलीन झालेलं आहे, फक्त आणि फक्त परमात्मा त्याच्या चित्तामध्ये आहे, त्याचं चिंतन सतत आणि निरंतर त्याच्या मनामध्ये चालू आहे, असं ज्याचं चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर झालंय, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या. आता यज्ञासाठी काय म्हटलंय तर हे जे कर्म सगळे करत आहे मी, ते सगळे यज्ञस्वरूप आहेत, म्हणजे ज्याचा स्वीकारच त्याचं मन करत नाही, ते समर्पण आहे. अशा त्या समर्पणामध्ये कुणाला तरी देणं, काहीतरी देऊन टाकणं. यज्ञ म्हणजे हा यजधातूपासून निर्माण झालेला शब्द, योगही तसाच निर्माण झालेला. तर त्यांचे अर्थ काय आहेत तर जोडणं, भगवंताशी हे जोडले गेलेले आहेत, भगवंताच्या कार्याशी जोडले गेलेले आहेत, चित्त तिथे स्थिर झालेलं आहे. अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या मनुष्याची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. त्यांनी काहीही कसलीही कर्म करू देत, दिवसभर तो कर्मामध्ये राहू देत, 24 तास जरी तो कर्मामध्ये असला तरी पण त्यांनी काय केलेलं आहे, ते सगळं कर्म भगवंताला अर्पण केलेलं असल्यामुळे त्याची सगळे कर्म ही नाहीशी होतात कर्माच्या बंधनातून. म्हणजे आपण जे कर्म करतो, हे कर्माला आपण बांधून राहतो, म्हणून ही कर्म आपली प्रारब्ध किंवा संचितामध्ये मोडतात आणि त्याचं गाठोडं आपण पुढच्या जन्मामध्ये घेऊन जातो, आणि मागच्या जन्मातलं गाठोडं आपण आत्ता घेऊन येतो. त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं, त्याप्रमाणे आपले स्वभाव, त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना असतात, आणि आजूबाजूचे सगळे व्यक्तीही आपल्याला तसे मिळत असतात. तर हे सगळं त्याचं समर्पित झाल्यामुळे तो कुठल्याही बंधनामध्ये अडकून राहत नाही, त्याची सगळी कर्म नाहीशी झालेली असतात. मग असे नाहीशी झालेले यज्ञासाठी ज्यांनी आपले कर्म करण्याचा जो एक संकल्प जणू काही घेतलेला आहे, त्या यज्ञामध्येच तो समर्पित आहे. तर मग असा यज्ञ तरी काय आहे, यज्ञ कोणता आहे तो? मग तो यज्ञ म्हणजे समर्पणाचा यज्ञ. तर तो कसा आहे, ह्या सगळ्या ब्रह्मामध्ये तो समर्पित करतो. ब्रह्म म्हणजे काय तर ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे भगवंतांनी, त्याला आपण जग, सृष्टी किंवा ब्रह्म म्हणतो. तर ह्या ब्रह्मामध्ये
ते कसं विलीन झालेलं आहे. तर त्या ब्रह्माच्या यज्ञाविषयीचं कथन आता भगवंत पुढील काही श्लोकांमध्ये त्या यज्ञाविषयी, वेगवेगळे यज्ञ कसे आहेत त्या यज्ञाविषयी सांगत आहेत. तर तो आधी ब्रह्मयज्ञ काय आहे तो आपण बघूया पुढच्या श्लोकामध्ये. श्लोक क्रमांक 24. ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर, ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर, ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं, ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं, ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं, ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं, ब्रह्मैव तेन गन्तव्यं, ब्रह्मैव तेन गन्तव्यं, ब्रह्मकर्म समाधिना, ब्रह्मकर्म समाधिना, ब्रह्मैव तेन गन्तव्यं, ब्रह्मकर्म समाधिना, ब्रह्मैव तेन गन्तव्यं, ब्रह्मकर्म समाधिना, ब्रह्मैव तेन गन्तव्यं, ब्रह्मकर्म समाधिना, ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं, ब्रह्मैव तेन गन्तव्यं, ब्रह्मकर्म समाधिना, ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं, ब्रह्मैव तेन गन्तव्यं, ब्रह्मकर्म समाधिना. यज्ञासाठी आचरण करणाऱ्या त्या पुरुषांपैकी कोणी या भावनेने यज्ञ करतात की अर्पणम, ज्या यज्ञात अर्पण म्हणजे श्रुवा इत्यादी सुद्धा ब्रह्म आहेत. आता हे सगळे यज्ञाच्या संबंधित, यज्ञकर्माच्या संबंधित आलेले शब्द आहेत. पहा की श्रुवा म्हणजे ज्याच्या साह्याने अग्नीमध्ये आहूत केलं जातं, हवन करताना आहुती दिली जाते, त्याला श्रुवा म्हणतात. हवीही, हवन करण्यास योग्य असे द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे. ब्रह्मणा, ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारा ब्रह्माग्नौ, ब्रह्मरूप अग्नीमध्ये हुतम म्हणजे आहुती देणे ही क्रिया सुद्धा ब्रह्मच आहे. तेन, त्या ब्रह्मकर्म समाधीना, ब्रह्मकर्मामध्ये स्थित असणाऱ्या योग्याला गंतव्यम, प्राप्त करून घेण्यास योग्य असे फल सुद्धा ब्रह्मएव, ब्रह्मच आहे. ज्या यज्ञात अर्पण अर्थात श्रुवा आदिही ब्रह्म आहे, ज्याच्या साह्याने, आता यज्ञ म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे एक धगधगता अग्निकुंड वगैरे असं येतं आणि त्या अग्नीमध्ये काहीतरी आपण हवन करीत आहोत, काहीतरी त्याला देत हवीर द्रव्याचं हवन करीत आहोत, म्हणजे त्याची आहुती देत आहोत. तर ते जे आहुती देण्याचं जे पात्र असतं त्याला श्रुवा असं म्हणतात. ते श्रुवा म्हणजे ब्रह्मच आहे. हवन करण्याजोगं द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे. त्या श्रुव्यामध्ये जे काही हवीर द्रव्य आहे, हवन करण्यासाठी तूप असेल, कुठले धान्य असेल किंवा सोमयाग असेल तर सोमवल्लीत्य रस असेल, जे काही म्हणून आपण हवीर द्रव्य त्यामध्ये घालणार आहोत, हवन करणार आहोत, ते हवीर द्रव्य म्हणजे सुद्धा ब्रह्मच आहे. आणि ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रिया ही ब्रह्म आहे. जो कर्ता म्हणजे जो यज्ञ करतो, हातामध्ये सुरुवात घेऊन उभा जो आहे, तोही
ब्रह्मच आहे, तोही ब्रह्मामध्येच आहे. आणि ते जे कर्म करत आहे, तो जो कर्ता जे कर्म करत आहे ना, ते कर्मसुद्धा ब्रह्मच आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळ सुद्धा ब्रह्मच आहे. आता ते हवीर द्रव्य अग्नीमध्ये टाकल्यानंतर जे काही फळ मिळणार आहे त्याला, त्या यजमानाला, ते फळ सुद्धा ब्रह्मच आहे. जे काही म्हणून ह्या सृष्टीमध्ये आहे ते सगळं काही ब्रह्मच आहे असं भगवंतांना सांगायचंय. मग देवयज्ञ आणि ज्ञानयज्ञ यांच्याविषयी कथन पुढच्या श्लोकात भगवंत करायला लागले. बघूयात आपण पुढचा श्लोक. श्लोक क्रमांक 25. दैवमेवापरे यज्ञै, दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते, योगिनः पर्युपासते. दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते, दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते, दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते. ब्रह्माग्नावपरे यज्ञै, ब्रह्माग्नावपरे यज्ञै, ब्रह्माग्नावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति, यज्ञेनैवोपजुह्वति, यज्ञेनैवोपजुह्वति. ब्रह्माग्नावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति, ब्रह्माग्नावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति, ब्रह्माग्नावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति. दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते, ब्रह्माग्नावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति, दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते, ब्रह्माग्नावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति. आणि अपरे म्हणजे दुसरे, योगिनः योगी लोक, दैवम देवताचे पूजन रूपी, यज्ञम एव यज्ञाचेच, पर्युपासते चांगल्या प्रकारे अनुष्ठान करीत राहतात. अपरे म्हणजे दुसरे कोणी अजून योगी लोक, ब्रह्माग्नौ परब्रह्म परमात्म रूप अग्नीमध्ये अभेद दर्शन रूपी यज्ञेन एव यज्ञाचे द्वाराच, यज्ञम म्हणजे आत्मरूप यज्ञाचे, उपजुह्वती म्हणजे हवन करतात. हवन करणं म्हणजे काय तर परब्रह्म परमात्म्यात ज्ञानद्वारा ऐक्य भावाने स्थित होणं, हेच ब्रह्मरूप अग्नीत यज्ञद्वारा यज्ञाचे हवन करणे असं ह्याला म्हणतात. तर दुसरे काही योगी देव पूजा रूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात. काही योगी जण वेगवेगळ्या देवतांचं पूजन करून, त्यांचं अनुष्ठान वेगवेगळे करून अशी त्यांची पूजा करतात. तर काही योगी परब्रह्म परमात्मरूपी अग्नीत अभेद दर्शन रूप यज्ञाच्या द्वाराच आत्मरूप यज्ञाचे हवन करतात. म्हणजे आपल्या आत्मतत्वाकडे वळायचं, आत वळायचं, आपली इंद्रिये आत वळवा, आपली दृष्टी आत वळवा असं म्हणतात. त्याप्रमाणे आपली दृष्टी आत वळवतात आणि आत्मरूपाकडे जातात. आत्मरूपाचं दर्शन करून, आत्मरूपाचं ज्ञान संपादन करून त्या परमात्म्यामध्ये जाण्यासाठी ते यजन करतात, हवन करतात, म्हणजे तिकडे जातात. आत्माला परमात्म्यामध्ये स्थित करण्यासाठी त्या मार्गाने चालणं म्हणजे
तेही एक प्रकारचा यज्ञच आहे, तेही एक प्रकारचं हवन आहे, असं ह्या ठिकाणी भगवंतांना सांगायचंय. इंद्रिय संयमरूप यज्ञ आणि विषय हवनरूप यज्ञ यांच्याबद्दल आता भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगत आहेत. आता वेगवेगळे यज्ञ भगवंत ह्या ठिकाणी सांगायला त्यांची सुरुवात झाली आहे. मग ह्या श्लोकामध्ये देवयज्ञ काय आहे, ज्ञानयज्ञ काय आहे हे सांगितलं. आता इंद्रिय संयमरूप यज्ञ काय आहे आणि त्यामध्ये विषयाचं हवन कसं केलं जातं हे आता ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगायला लागलेत. बघूयात 26वा श्लोक. श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये 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 संयमाग्निषु जुहुवति संयमाग्निषु जुहुवति श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुहुवति श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुहुवति श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुहुवति शब्दादीन् विषयानन्य शब्दादीन् विषयानन्य शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुहुवति इन्द्रियाग्निषु जुहुवति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुहुवति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुहुवति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुहुवति श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुहुवति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुहुवति श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुहुवति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुहुवति. अन्ये म्हणजे अन्य योगीजन श्रोत्रादीनी श्रोत्र इत्यादी इंद्रियाणी सर्व इंद्रियांचे संयमाग्निषु संयम रूपी अग्नीमध्ये जुहुवती म्हणजे हवन करतात. आणि अन्ये म्हणजे दुसरे अजून कोणी योगीजन शब्दादीन शब्द इत्यादी विषयान म्हणजे विषयाचे इंद्रियाग्निषु इंद्रिय रूपी अग्नीमध्ये जुहुवती म्हणजे हवन करतात. काही योगी श्रोत्र म्हणजे कान इत्यादी इंद्रियांचे संयमरूपी अग्नीत हवन करतात. म्हणजे कानाने काही वाईट ऐकायचं नाही असा एक नियम करून घ्यायचा आणि त्याप्रमाणे वागायचं आणि त्या इंद्रियांना आपल्या काबूत करून घ्यायचं आणि तसं करून तसं वागणं म्हणजे ते जे संयम आहे त्या संयमरूप अग्नीमध्ये हवन ते करीत आहेत अशा रूपाने असं समजावं. म्हणजे त्या श्रोत्राचं ते हवन करत आहेत म्हणजे कान हवनात टाकतात असा अर्थ होत नाही. तर श्रोत्र म्हणजे कानाचा विषय काय आहे, ऐकणं. ऐकणं म्हणजे काही पण ऐकायचं नाही, कुठलाही विषय ऐकायचा नाही आणि कुठलाही विषय ऐकला की तो काही पण बोलल्या जातो. म्हणून त्या इंद्रियांवर नियंत्रण करून संयम करून जे संयम केलं जातं ते संयम म्हणजे अग्निरूप आहे आणि त्या अग्नीमध्ये त्या संयमाचं हवन केलं जातं. तर इतर काही शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूपी अग्नीमध्ये हवन करतात. आता शब्द कुठून निघतो, तोंडातून निघतो. मग तोंडातून म्हणजे जिभेवर जिव्हाग्रे जी आपली सरस्वती आहे तिचं व्यवस्थित पूजन करणं म्हणजे त्या जिभेने काहीही बोलू नये, कसल्याही विषय बोलू नये,
कुणाची निंदा करू नये, कानाने काही पण ऐकू नये, जिभेने काही पण बोलू नये, कसलेही शब्द बाहेर टाकू नये, तर त्या शब्दाचं त्या इंद्रियरूपी अग्नीमध्ये हवन करीत आहे असं समजावं. अशा प्रकारचं ते हवन इंद्रियांचं ह्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलंय. कुठले दोन इंद्रिय आले? कान आणि तोंड, म्हणजे जिव्हा पण आली. तर ह्यांचं हवन त्या इंद्रियांच्या विषयाशी संलग्न होऊन त्यांच्यावर नियंत्रण करून त्यामध्ये त्याचं हवन केलं, यजन केलं असं समजावं. मग अंतःकरण आणि अंतःकरणाचं हवन कोणतं आहे, अंतःकरणाचं संयमरूप यज्ञ कोणता आहे, तो आता पुढच्या श्लोकामध्ये आपण बघूयात. सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे सर्वाणि इंद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते सर्वाणि इंद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते सर्वाणि इंद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. अपरे म्हणजे दुसरे कोणी योगी लोक, सर्वाणी इंद्रिय कर्माणी इंद्रियांच्या संपूर्ण क्रिया आणि प्राणकर्माणी प्राणांच्या संपूर्ण क्रिया, ज्ञानदीपिते म्हणजे ज्ञानाने प्रकाशित झालेल्या, आत्मसंयम योगाग्नौ म्हणजे आत्मसंयम योगरूपी अग्नीमध्ये जुह्वती हवन करतात. म्हणजे परमात्म्याशिवाय इतर कोणाचेही चिंतन न करणे हेच या सर्वांचे हवन करणे असा त्या हवन ह्या शब्दाचा अर्थ आहे. अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम योग रूप अग्नी त्यात हवन करतात. आता काही योगी जे आहेत ना, ते इंद्रियांच्या सर्व क्रिया, सगळे जे इंद्रिय आहेत त्या सगळ्या इंद्रियांचे जे विषय आहेत, त्या पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि त्यांचे विषय, ह्या सगळ्यांच्या ज्या क्रिया घडत असतात, त्या सगळ्या क्रिया ह्या प्राणांच्या सर्व क्रिया यांचे आणि आपल्या प्राणांच्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या क्रिया त्यांचं जे त्यामुळे त्या सगळ्या क्रियांमुळे जे ज्ञान प्रकाशित होतं ते कशामुळे होतं? त्या क्रियांवर म्हणजे त्या सगळ्या इंद्रियांवर संयमन केल्यानंतर, आपण आत आपली दृष्टी वळवल्यानंतर, त्या आत्मतत्वाकडे गेल्यानंतर ते ज्ञान कशाचं प्रकाशित होतं? तर आत्मसंयमाचं ज्ञान ते प्रकाशित होतं. आणि आत्मसंयम केल्यामुळे असा जो आत्मसंयम योगरूपी जो अग्नी आहे त्यात ते हवन करतात. कोण हवन करतं? आत्मसंयमामध्ये, आत्मतत्वामध्ये त्या इंद्रियांच्या सगळ्या विषयांचं, सगळ्या गोष्टींचं जे त्यातनं जे ज्ञान मिळालेलं आहे
ते प्रकाशित झालेलं ज्ञान आत्मतत्वामध्ये विलीन करणं म्हणजे ते आत्मसंयमाच्या त्या रूपामध्ये, त्या अग्नीमध्ये त्याचं हवन करणं असं होतं, असं भगवंतांना सांगायचंय. मग अजून काही यज्ञ काय आहेत ते भगवंत ह्या ठिकाणी सांगायला लागलेत. द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय रूप ज्ञानयज्ञ ह्यांचं कथन आता भगवंत पुढच्या श्लोकात करायला लागलेत. बघूयात आपण पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 28. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा, द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा, योगयज्ञास्तथा परे, योगयज्ञास्तथा परे. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा, योगयज्ञास्तथा परे. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा, योगयज्ञास्तथा परे. स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च, 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 यतयः संशितव्रताः, यतयः संशितव्रताः. स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च, यतयः संशितव्रताः. स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च, यतयः संशितव्रताः. स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च, यतयः संशितव्रताः. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा, योगयज्ञास्तथा परे. स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च, यतयः संशितव्रताः. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा, योगयज्ञास्तथा परे. स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च, यतयः संशितव्रताः. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा, योगयज्ञास्तथा परे. स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च, यतयः संशितव्रताः. अपरे म्हणजे काही पुरुष, द्रव्ययज्ञाः द्रव्यासंबंधी यज्ञ करणारे आहेत. तपोयज्ञाः कित्येक जण तपस्यारूपी यज्ञ करणारे आहेत. तथा तसेच दुसरे काही लोक योगयज्ञाः योगरूपी यज्ञ करणारे आहेत. आणि संशितव्रताः अहिंसा इत्यादी कडक व्रतांनी युक्त असे यतयः म्हणजे प्रयत्नशील पुरुष स्वाध्याय ज्ञानयज्ञाः स्वाध्याय रूप ज्ञानयज्ञ करणारे आहेत. काही पुरुष द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात. आता द्रव्यविषयक म्हणजे काय, तर द्रव्य मिळवण्यासाठी त्या त्या देवतांची आराधना करणं आणि त्यांच्याकडनं ते कामं करून घेणं आणि त्यातनं द्रव्य मिळवणं. मग आता द्रव्य मिळवणं म्हणजे फक्त पैसा मिळवणं आहे का, तर नाही. ऐश्वर्याची ज्या देवता आहेत, ऐश्वर्य त्यांच्याकडनं प्राप्त करून घेणं. मग ते सात्विक असेल, तामसी असेल, नाहीतर राजसी असेल, ह्या प्रकारचे ते जे त्यांच्याकडून ऐश्वर्य प्राप्त करून घेतात त्याला द्रव्ययज्ञ, द्रव्यविषयक यज्ञ, ऐश्वर्य प्राप्त करून घेणारे जे काही यज्ञ आहेत त्याला द्रव्यविषयक यज्ञ असं म्हणतात. काही जण तपश्चर्या रूप यज्ञ करतात, काही तपाचारी असतात, तपस्वी असतात. तप करून त्या त्या देवतांना प्रसन्न करून घेऊन तपश्चर्या करून यज्ञ करत असतात. म्हणजे ते तपश्चर्या रूप हे त्यांचा यज्ञच झाला. तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात. कोणी योगाच्या द्वारा त्या आत्मतत्वाकडे जाणारे असतात, म्हणजे कुठल्या का मार्गाने जाईनात पण
आत्मतत्वाकडे जाणं हे महत्त्वाचं आहे. कोणी योगरूप यज्ञाने आत्मतत्वाकडे जाणारे त्या क्रिया ज्या करतात ते जे यज्ञ आहेत ते योगरूप यज्ञ आहेत. आणि कितीतरी जण अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे यज्ञशील पुरुष स्वाध्यायरूप ज्ञान यज्ञ करणारे असतात. आता अहिंसा होऊ नये ह्यासाठी कडक व्रत धारण करणारे, जसे की आपल्याकडे जैन जी परंपरा आहे जैनांची, त्या परंपरेमध्ये असे अहिंसा न करणारे कडक व्रत पाळले जातात. तर तसे ते यत्नाने करतात, प्रयत्नाने ते करत असतात. असे ते त्याचा अभ्यास करून, स्वाध्याय करणं म्हणजे अभ्यास करणं, स्वाध्याय रूप त्याचा अभ्यास करत करत ज्ञान प्राप्त करून घेतात. तर त्या अशा यज्ञाला, त्या अशा ज्ञानयज्ञाला आपण काय म्हणायचं, स्वाध्याय रूप ज्ञानयज्ञ असंही म्हणतात. तर असे हे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करत करत पुढे हे लोक यज्ञरूपाने चतुर्विध अशा, मग अजून कुठले कुठले यज्ञ वेगवेगळे रूप करायच्या पद्धती आहेत, कोणत्या रूपाने अजून यज्ञ करायच्या प्रक्रिया आहेत, कोणत्या कोणत्या प्रक्रियेला यज्ञ अजून म्हणावं, असं भगवंत आता पुढच्या 2 श्लोकांमध्ये काय सांगतात की यज्ञरूपाने चतुर्विध प्राणायामाचे कथन आणि सर्व प्रकारचे यज्ञ करण्याची प्रशंसा आता ह्या पुढील 2 श्लोकांमध्ये भगवंत करत आहेत. 29 आणि 30 हे दोन्ही श्लोक आपण एकत्र बघूयात आणि त्याचा अर्थही नंतर बघूयात. आधी दोन्ही श्लोकांची संथा घेऊयात. अपाने जुहुवति प्राणम, अपाने जुहुवति प्राणम, प्राणे पानं तथा परे, प्राणे पानं तथा परे. अपाने जुहुवति प्राणं, प्राणे पानं तथा परे. अपाने जुहुवति प्राणं, प्राणे पानं तथा परे. प्राणापानगतिरुद्ध्वा, प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः, प्राणायामपरायणाः. प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः, प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः. अपाने जुहुवति प्राणं, प्राणे पानं तथा परे. प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः. अपाने जुहुवति प्राणं, प्राणे पानं तथा परे. प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः. श्लोक क्रमांक 30. अपरे नियताहाराः, अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुहुवति, प्राणान् प्राणेषु जुहुवति. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुहुवति. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुहुवति. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुहुवति. सर्वेप्येते यज्ञविदो, सर्वेप्येते यज्ञविदो, सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः, यज्ञक्षपितकल्मषाः, यज्ञक्षपितकल्मषाः. सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः, सर्वेप्येते
यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. अपरे म्हणजे आणखी दुसरे कितीतरी योगी जण अपाने अपान वायूमध्ये प्राणवायूचे जुह्वती हवन करतात. तथा त्याचप्रमाणे इतर काही योगी लोक प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात. अपरे अन्य कित्येक नियताहारः नियमित आहार करणारे प्राणायामपरायण पुरुष प्राणापान गती प्राण व अपान यांच्या गतीचा रुद्ध्वा म्हणजे रोधन करून प्राणांचे प्राणेषु प्राणांमध्येच जुह्वती हवन करतात. एते हे सर्वे अपि सर्व साधकही यज्ञक्षपितकल्मषाः म्हणजे यज्ञांचे द्वारा पापांचा नाश करणारे आणि यज्ञविदाः यज्ञ जाणणारे असतात. आता अजून काही योगी जण कसं करतात तर आपला जो प्राणवायू आहे प्राणवायू म्हणजे जो ऑक्सिजन आपण वातावरणात असतो तो ऑक्सिजन आणि जो काही त्याच्याबरोबर जे काही घटक असतात ते सगळे आपण श्वासोच्छ्वासाद्वारा आत घेणं ह्याला प्राणवायू म्हणतात. जो आपण आतमध्ये घेतो त्याला आपण काय म्हणायचं प्राणवायू म्हणायचं. आणि जे आपण श्वास घेतल्यानंतर उश्वास म्हणजे श्वास उच्छ्वास श्वासोच्छ्वास आपण म्हणतो. श्वास घेणं ह्याला प्राणवायू आणि सोडणं त्याला अपान वायू असं म्हणतात. तर काही योगी जण अपान वायूमध्ये प्राणवायूचं हवन करतात. म्हणजे प्राणवायू घ्यायचा आणि सोडायचा त्याकडे लक्ष द्यायचं त्याला प्राणायाम करणं असं म्हणतात. तसेच दुसरे काही जण प्राणवायूमध्ये अपानवायूचं हवन करतात. म्हणजे प्राणायाम करणं त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणातच हवन करतात. हे सर्व साधक यज्ञांच्या द्वारा पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत. मग त्यांचा यज्ञ काय आहे तर प्राणायाम करणं. प्राणायाम कसा करायचा प्राणवायू आत घ्यायचा अपानवायू सोडायचा. काही जण अपानवायू जो सोडायचा आहे त्याकडे लक्ष देऊन प्राणवायू घेतात आणि त्याच्यामध्ये हवन करतात असं त्यांना म्हणायचंय. आणि हवन करतात म्हणजे त्याकडेच लक्ष देऊन त्याच्या साह्याने आत्मतत्वाकडे जाणं. प्राणायाम करत करत ध्यानयोगामध्ये जाऊन प्राणायाम करत करत आपलं आत्मतत्वाकडे जाऊन परमात्मा स्वरूप प्राप्त करून घेणं हे ते हवन आहे. प्राणांचं अपानाचं प्राणातलं हे ते हवन आहे. आणि काही लोक प्राणायाम करत करत निरोध करतात म्हणजे कुंभक करणं त्याला म्हणतात की प्राण घ्यायचा थांबवायचा मग तो सोडायचा पुन्हा थांबायचं पुन्हा तो घ्यायचा थांबायचं. ते थांबण्याची प्रक्रिया जी आहे त्याला कुंभक आणि रेचक असं त्या पातंजल योग सूत्रामधले हे शब्द आहेत. पण हे जे सगळे आहेत ते त्याचं हवन करतात. असे जे योगी लोक आहेत असे जे साधक लोक आहेत अशाच यज्ञाच्या द्वारा पुढे जाऊन ते पापांचा नाश करणारे आणि यज्ञ करणारे होतात
असाही यज्ञ आहे असं त्यांना म्हणायचंय. तर पुढे यज्ञ करणाऱ्यांना सनातन ब्रह्माची कशी, आता आपण सगळे यज्ञाचे प्रकार वेगवेगळे बघितले, तर असे यज्ञ करणारे सनातन ब्रह्माची म्हणजे जो पूर्वीचा पुरातन असा सनातन ब्रह्म आपला जो धर्म आहे त्याची प्राप्ती करून घेतो, त्याचं कथन आणि यज्ञ न करणाऱ्यांची निंदा भगवंत पुढच्या श्लोकांमध्ये करत आहेत. तर ते काय आता सांगणार आहेत ते आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार.